दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजम सांद्रनिलाबुदाभं जगन्निहितं पाणिमण्डलं मण्डनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयदोलासं विठ्ठलं चिन्तयामि मायोगपीठे तटभीमरथ्यं वरं पुण्डलिकाय धातु मुनीन्द्रं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः विठ्ठल मृत्युलोक्या मावडते परी नाही एका हरी नावे विना विठले हे चित्त प्रपंचापासून व मनते मनी बैसलेसी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थायी सेवेकरिता घेतलेला भाग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री तुकोबरा यांचा स्थितीपर प्रकरणातील आणि बहुतेक करून सर्वांच्या अगदी पाठातील सुंदर असा 4 चरणाचा अभंग आहे विठ्ठल या अभंगामधून श्रीमंत तुकोबरा आपली आवड प्रतिपादित करतात. मला काय आवडतं या मृत्यूलोकात, मृत्यूलोक कशाला म्हणायचं, या भूमीला, या ठिकाणी जे आपण राहतोय याला भूमिलोक किंवा मृत्यूलोक म्हणायचं. स्वर्गलोक वेगळा, मृत्यूलोक, पाताळलोक. तर मृत्यूलोक या आवडते परी काय आवडतं नाही एका हरिनामाला, दुसरं हरिनामाशिवाय मला दुसरं काही आवडत नाही. फक्त आवडतं ते फक्त एकच भगवंताचं नामस्मरण, दुसरं काही सुद्धा आवडत नाही. का बरं?
प्रत्येक गोष्टीचा संत महात्म्याने अनुभव घेतला आणि अनुभव घेतल्यानंतर त्याचं फळ काय आहे हे त्यांना समजलं. कशाचा अनुभव घेतला? या प्रपंचाचा अनुभव घेतला. आणि प्रपंचाचा अंत काय असेल तर तो फक्त दुःखच आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. म्हणून काय झालं? विटलं हे चित्त प्रपंचापासून. माझं मन विटलं. आता विटलं. नको. काय नको? नको हा प्रपंच. विटले हे चित्त प्रपंचापासून वमन ते मनी वैसलेसी. आता वमन म्हणजे काय? उलटी. जास्त विश्लेषण करत नाही त्याबद्दल. हा प्रपंच कसा वाटतोय तर त्या उलटीप्रमाणे वाटतोय. जास्त लेक्चर नको. बरं आणखीन काय? सोने रुपये आम्हा मृत्यू के समान. सोनं आणि रूप आम्हाला कसं वाटतं तर ते मातीप्रमाणे वाटतंय. नको आम्हाला ते. माणिक पाषाण खडे जैसे. आता आपल्यासारख्याला खडेच वाटतात माणिक पाषाण. चमकणारा खडा असेल तर आपल्याला वाटतं की माणिक किंवा पाषाण असेल. पण संत तुकोबारायांना असं म्हणतात तुकोबाराय की माणिक पाषाण कसं वाटतात तर ते खड्यासारखे वाटतात. कशामुळे? ते विटलंही चित्त प्रपंचापासून. वमन ते मनी बैसलेसे. आणि श्रीमंत तुकोबाराय अभंगाच्या चरणामध्ये सांगतात. तो का म्हणे तैस्या दिसतील नारी रिसाची परी आम्हा पुढे. काही स्त्रिया परमार्थ करण्यासाठी आडव्या येतात. तर त्या स्त्रियाबद्दलचं लेक्चर आहे. त्या मला कशा वाटतात तर अस्वल. रिस म्हणजे अस्वल. अस्वली प्रमाणे वाटतात. म्हणून श्रीमंत तुकोबाराय सांगतात तो का म्हणे तैस्या दिसतील नारी रिसाची परी आम्हा पुढे. विटले हे चित्त प्रपंचापासून वमन ते मनी बैसलेसे. वेळ जास्त झालेला. आपण आलो दादा इथं बरोबर पावणे झाला. पण काही अपरिहार्य कारणामुळं एक अर्धा तास कीर्तन सेवा उशिरा चालू झाली. पण ड्रायव्हर जर पक्का असेल तर गाडी उशिरा निघू द्या. स्टेशनवरती बरोबर वेळेतच नेणार. त्याच्यामुळं काळजी करू नका. अगदी 3-3:30 पर्यंत आपण कीर्तन सेवा. छान. अगदी वेळेत कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी प्रथम वर्ष श्राद्धात निमित्त ही कीर्तन सेवा. वैकुंठवासी दशरथ बाबा यादव आपल्या सर्वांच्या मधून जाऊन 1 वर्ष झालं. मग त्यांचे 2 मुलं असतील, 2 मुली असतील. या सर्वांनी मिळून या ठिकाणी ही कीर्तन सेवा घेतली. कीर्तन सेवा घ्यावीच लागेल का? घ्यावीच लागेल. 100% खात्रीपूर्वक. का बरं? आता जर इथं कीर्तन सेवा घेतली त्यांना काय फायदा? त्यांना फायदा असतो. राजा पंडू यांचंही देवस्थान झालं आणि देवस्थान झाल्यानंतर ते स्वर्ग लोकांमध्ये त्यांना जागा भेटली. परंतु ज्या ठिकाणी त्यांना जागा भेटली तिथून त्यांना जे दृश्य दिसत होतं ते चुकीचं दृश्य दिसत होतं. त्यांना ते पाहवत नव्हतं. मग काय? त्यांच्याकडे पुण्य नव्हतं का? होतं. पण पुण्य कमी पडत होतं. का? जागा बदलण्यासाठी. मेजॉरिटी झाली परंतु थोडं काही मत कमी पडत होतं. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? मग त्यांनी नारदारूपी आपल्या मुलांना सांगितलं की बाबांनो यज्ञ करा आणि त्या यज्ञाचं जे काय पुण्य फळ ते मला द्या. म्हणजे मला इथून जागा माझी बदलली जाऊ शकते. दुसरीकडे मला जागा मिळेल. आणि परिणामी राजस्व यज्ञ केला आणि त्याचं पुण्य कोणाला भेटलं तर राजा पंडूला भेटलं आणि त्यांना जागा पुढं भेटली. तसं वैकुंठवासी दशरथ यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी काही पुण्य केलेलं असेल परंतु त्यांचा हा आजचा शेवटचा दिवस. तुम्ही म्हणता महाराज असं कसं बोलता शेवटचा दिवस? आपल्यामधून तर ते गेल्या वर्षी गेले बरोबर आहे, मान्य आहे मला. परंतु या देहातून आत्मा निघून गेला. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारायचे. उपजे ते ना
असे नाशिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेला. या देहाला सोडलं परंतु त्यांना दुसरा देह प्राप्त होणार आहे. आत्मा अमर आहे. नयनम छिंदती शस्त्राने नयनम दहती पावका. ते जाळलं तरी जळत नाही, कापलं तरी कापत नाही, कशात काहीच होत नाही त्या आत्म्याला. आत्मा अमर आहे. अमर आहा अमर आहा, खरे की पहा खोटे हे न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. हा देह माझा नाही असं तुम्ही समजा. म्हणजे आतमध्ये जो आत्मा आहे तो कसा आहे, अमर हे तुम्हाला समजेल. मरणा हाती सुटली काया. मरण आलं म्हणजे काय झालं, ही काया म्हणजे हा देह सुटला, तो आत्मा त्यातून निघून गेला. फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. घट म्हणजे काय, याला घट म्हटलं गेलं. आणि ह्यातून ते घट फोडला, त्यातून पाणी बाहेर निघालं. याचाच अर्थ या देहातून तो आत्मा बाहेर निघाला. म्हणजे हे देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल झालं पाहिजे आपल्याला. या देहामध्ये जो आत्मा आहे तो अमर आहे, तो अमर आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला एखादी व्यक्ती आपल्यातून गेली तर ते वाईट वाटतं, पण बाबांनो तसं नसतं. जन्मापाठी मरण, मरणापाठी जन्म. म्हणून त्यांना पुढची जागा भेटणार आहे, वैकुंठवासी दशरथ यांना. मग त्यांनी जरी काय आयुष्यामध्ये पुण्य केलेलं असेल तरी जरी काही कमी पडलं, जर कमी पडलं तर आपण त्यांना खालून हे पुण्य द्यावं लागतं. एखाद्याने गाडी घ्यायचं ठरवलं, 5 लाख रुपये आहेत त्याच्याकडं, पण गाडी घ्यायची 6 लाख रुपयाची. 1 लाख रुपये कमी पडतात. मग तो फोन करतोय, आव्हाडांना आहेत का घरी, अण्णा 1 लाख मला पाठवा. काय अण्णा बरोबर आहे का नाही. मग अण्णा म्हणतात कधी देणार माघारी, पण ते लाख पाठवतात, मग ती गाडी घेतली जाते. तसं पुढची जागा त्यांना भेटायची ना, त्यांना पुण्य दिलंच पाहिजे. हे काम कोणाचं, हे मागं राहणाऱ्या लोकांचं. का बरं, आपल्यावरती ऋण आहे. आपल्यावरती ऋण आहे. कोणाकोणाचं ऋण आहे आपल्यावरती, 3 जणांचं ऋण आहे प्रामुख्यानं. तसे आपल्यावरती भरपूर ऋण आहेत. दत्तगुरूने किती गुरु केले, दत्त महाराजांनी 24 गुरु केले. जो भेटेल त्याला गुरु केला त्यांनी केलं. आपल्यावरती किती जणांचे ऋण आहेत, तर प्रामुख्यानं 3 जणांचे. तसे भरपूर ऋण आहेत, परंतु प्रामुख्यानं पहिले ऋण आपल्यावर कोणावरती, देवाचे. आपल्यावरती काय ऋण आहे, देवाचे. देवे दिला देह, कोणी दिला, देवाने दिला. पण काय घेतलं आपल्याकडून देवाने, काही नाही. पावला हा देह का गटाळीने, सहज आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा तसा आपल्याला हा देह भेटलाय. पण देवाने काहीही न घेता दिलं. पण नुसता देह देऊन चालला असतं का, नुसताच देह दिला. मग प्रेत, आपण समोर प्रेत बघतोय, पण ते हालतं का, चालतं का, उठतं का, बसतं का, नाही का. त्याच्यामध्ये एक प्रकार असतो, तो बाहेर निघून गेला. काय गेला, तो जीव. मग त्या देहामध्ये जीव सुद्धा दिला. पण जीव दिला कसा दिला, जरी हा जीव दिला दान, दान हा शब्द आहे. मग दान दिलं, दान देणं म्हणजे काय, आपल्याला जे वाटतं ते लोकांना देणं, त्याला दान म्हणायचं. पण दुसऱ्याकडून काही न घेता देणं, त्याला दान म्हणायचं. मग काही न घेता देवाने आपल्याला जीव हा दान दिला. बरं, नुसता जीव दिला, अजून काय दिलं, दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. दिले, काय दिले, इंद्रिय दिली. कशासाठी दिली, कशासाठी दिली महाराज, त्याचा वापर आपण त्याच्यासाठी केला का. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. पण त्याच्यासाठी इंद्रिय दिली का, लोकांचा भान टोकण्यासाठी हात दिलेत आपल्याला. वाढून 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 किती वाढवशील बाबा तू, 2 एकर क्षेत्रात जागा, गुंठा 1.5 गुंठा वाढवशील, आणि विकताना परत 2 एकर म्हणूनच विकशील ना. वाढून 1 गुंठा वाढवला, मग ते काय सगळं घेऊन जायचंय का, हे सगळं माहिती आहे आम्हाला महाराज. पण ज्याच्यासाठी आपल्याला इंद्रिय दिली
त्याच्यासाठी आपण ती वापरत नाही. बरं जाऊ द्या, देवाचे हे आपल्यावरती उपकार झाले. दुसरे उपकार कोणाचे आहेत? संतांचे उपकार आहेत. नशीब आपलं फार मोठं की संत महात्म्यांच्या नंतर आपल्याला हा देह प्राप्त झाला. जर संतांच्या अगोदर आपण जन्माला आलो असतो तर दादा खरं सांगा, एवढं संत महात्मे सांगतात असं करू नका तसं करू नका, तरी आपण ते केल्याशिवाय राहत नाही. एवढं सांगून गेले, ह्या रस्त्याने जा त्या रस्त्याने जाऊ नका, तरी आपला रस्ता आपण आपल्या मनानेच निवडतो. मार्ग दावून गेले आधी कोण? दयानिधी संत ते येण्याची बंदे चालू जातात, न पडे कोणता कोठे काही. एवढं सगळं सांगितलं तरी आपण आडराने जातोच. आणि नका जाऊ. कोण सांगताय? पुराण सांगतात, 18 पुराण आपल्याला ते सांगतात बाबा ह्या मार्गाने तुम्ही जाऊ नका. का? तो मार्ग चांगला नाही, तरी आपण जातोय का? अरे बाबा, संतांनी सांगितलं तरी आपल्याला कळना. खूप आपल्यावरती उपकार आहेत महाराजांचे. किती? अहो हा जीव जरी त्यांच्या चरणावरती अर्पण केला, उतराई गरजच नाही. अहो असले रती महारथी कडले तोंडात शब्द काढतो प्रमाणे, पण आज प्रमाण घ्यायला जास्त वेळ नाही आपल्याकडे. काय करता? बरं गड्यासाठी थांबणार आहे का? काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई ठेविता हा पायी. काय सांगू आता? संताचे उपकार मज निरंतर जागविती आईशे जागविले जन होते संचित तीही केले दान. तुका म्हणे दुबळी कोण गेले विसरून वासुदेवाचे. एवढं आपल्याला संत महात्म्यांनी सांगितलं, जागा केलं, पण आपण तो विसरतो. आणि विसरली तया थोर झाली हानी बचतील खाली. म्हणजे संताचे आपल्यावरती एवढे मोठे उपकार आहेत. आणखी तिसरे उपकार कोणाचे? तर आपल्या पितरांचे, आई वडिलांचे. त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे आपल्याला आयुष्यामध्ये त्यांनी जपलं, तरी सुद्धा आपण त्यांना विसरतो. ही आपली चूक आहे. पण बाबांनो, एक वेळ देवाला तुम्ही विसरा चालल, संतांना विसरा तरी बी चालेल असं म्हणतोय बरं का मी, विसरायचं नाही. पण पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केल्याशिवाय राहू नका. देव करून करून काय करेल? समजा देवाशी भांडण केलं आपण, शेवट करून करून काय करेल? देव मारून टाकल. घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, भागता राखे पायापाशी दुर्जनाशी सवारी म्हणजे मारून टाकल. ह्याच्या पलीकडे देव काय करणार नाही. संत काय करतात? संतांना तुम्ही किती त्रास द्या, पण तुम्हाला संत त्रास देणार नाहीत. कारण त्यांचा स्वभाव आहे आपणासारखे करती तात्काळ. हा त्यांचा स्वभाव आहे महाराज. तुम्ही संत माय बाप कृपावंत, माय बापापेक्षा सुद्धा ते कृपावंत आहेत. तुम्हाला ते त्रास देणार नाही. तुम्ही त्यांना त्रास दिला तरी नाही देणार. पण पितर जर तुम्ही पितरांना संतुष्ट नाही केलं तर तुमचं आयुष्य कधीच कडेला व्यवस्थित रूपाने जाणार नाही. हा काटाता यांचे करीती पितर वंश दुराचारी पुत्र झाला. तुम्हाला असं वाटेल की गेलेली माझी आई आहे,
गेलेला माझा बाप आहे, गेलेला माझा भाऊ आहे, गेलेला माझा मुलगा आहे, पण ते तुमचं नसतं. आपला संबंध फक्त देहापुरता येतोय. या देहातून आत्मा निघून गेला, संपलं संपलं, परत काय नाही. अभिमन्यूसाठी अर्जुनाने खूप खूप त्रास करून घेतला. मग शेवटी भगवंताने सांगितलं, अरे बाबा तो गेला, आता त्याचा तुझा संबंध सगळा तुटलेला आहे का? नाही 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 नाही, ते हंतरून धरलं अर्जुनाने. आणि मग शेवटी भगवंताने अर्जुनाला नेलं अभिमन्यूपाशी, स्वर्गात नेलं तिकडं. आणि अभिमन्यू पुढे, अर्जुन जातोय, त्याला मिठी मारतोय, आणि मिठी मारल्यानंतर तो त्याला झिडकारतोय. कोण? अभिमन्यू झिडकारतोय अर्जुन. कशासाठी? माझ्या जवळ येऊ नका, येऊ नका. तुम्ही कोण? तुमचा माझा काय संबंध? मी तुम्हाला ओळखत नाही का? अरे संबंध तो तुटला. म्हणून आई असू, वडील असू, बाप असू, मुलगा कोणी असू द्या, त्याच्यासाठी, त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपली काही इती कर्तव्य आहेत. अगदी श्रीमंत तुकोबाराय सांगतात की माझ्यावरती सुद्धा ऋण होतं. कोणाचं? माझ्या पितरांचं. माझ्या पितरांचं माझ्यावरती ऋण आहे. मग मी तो फेडण्याचा प्रयत्न केला आणि फेडलं सुद्धा. पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड चांगली देत आहे आणि त्याच्यामुळे जरा गायन करू वाटते. आणि गायनाचं मला जास्तच आवड आहे गायनाची. आणि असे म्हणणारे एक नंबर गायक आहेत पाठीमाग. मृदंग वादक आमचे राहुल महाराज अगदी तोंडातून शब्द काळेपर्यंत चालू करतात लगेच वाजवायला. पेटी वादक आमच्या आता त्यांचं वर्णन करणं सोपं आहे. आम्हा गरीधन शब्दाची चरत नाही, पण आमचे शब्द अपुरे पडतील त्यांचं वर्णन करायला, असे आमचे वीर महाराज पेटीवरती आहे. आणि श्रोता राजा परीक्षितीसारखं तुम्ही ऐकताय, समाधान वाटतं महाराज, समाधान वाटतं. आणि असं सिस्टीम आता आमच्यासाठी राहू द्या, पण त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि असं जर सगळं चांगलं असेल तर मला गाण्याचा मोह आवडतच नाही. काय करायचं? पिंड पदावरी, पिंड पदावरी दिला पुढे करी, माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. पण त्याच्यासाठी काय केलं तर तुकोबाराय गयेला गेलेले नाहीत, नाहीत, पण केले कर्मांतर. बोंब मारिली हरी आणि हर, या दोनच नावाच्या आयुष्यभर बोंब मारली महाराज. का? त्यांना माहित होतं की हा प्रपंच जर मी करत बसलो त्या प्रपंचामध्ये दुःख बांधवडी, दुसरं काहीच नाही. फलकट तो संसार येथे सार भगवंत. म्हणून सार काय तर नाम साराचेही सार. सार 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 विठोबा नाम नाम म्हणून महाराज सांगतात की मृत्यू लोकी आम्हा आवडते परी नाही एका हरी नामे. तर नामाशिवाय आम्हाला या मृत्यू लोकात काही आवडत नाही. का? मी त्याचा सगळ्याचा अनुभव घेतला. वास्तविक 4-2 दिवसात आता मला वाटतं 5 तारखेला बीज आहे, बरोबर. आणि या महिन्यामध्ये तुकोबारायबद्दल जास्त बोलावं. माऊलींचा समाधी सोहळा ज्यावेळेस येतो त्यावेळेस माऊलीबद्दल बोलावं. सावतोबाकाच्या बाबतीत तसंच, प्रत्येक संतांच्या बाबतीत त्यावेळेस आपण जास्त लेक्चर त्यावेळेस करावं. आज या ठिकाणी श्रीमंत तुकोबाराय सांगतात की मृत्यू लोकी आम्हा आवडते परी नाही एका हरी नामे विना, विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी पैसे दिसते. का बरं? असं झालं कधी की प्रत्येक संतांनी अभंग लिहिले
उभं कंटाळाला एखाद्या झाडाखाली बसले आणि अभंग लिहिले असं झालं का? नाही. अनुभवे आले अंगात ते या जगात येत असते. प्रत्येक गोष्टीचा संत महात्म्यांनी अनुभव घेतला आणि मग सांगितलं की बाबांनो, की आम्ही सगळं करून राहिलो पण शेवटी आम्हाला एकच सत्य भेटलं, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. काळा लाविला जगदा कार. बघा